हाय फ्रेंड्स, मी स्वाती लाईफ इज मी या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते. तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आज आपण मस्त अशी मिलेट्सच्या भाकर कशी बनवायची, मिक्स धान्याच्या भाकर कशी बनवायची ती या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर मी राजगिरा घेतला 250 ग्रॅम, त्याच्यानंतर घेतलं ज्वारी घेतली, ती अर्धा किलो घेतली. त्याच्यानंतर मी घेतली नाचणी किंवा नागली, ती घेतली अर्धा किलो. त्याच्यानंतर मी घेतली बाजरी मी फक्त 250 ग्रॅमच घेतलेली आहे. म्हणजे वजनी प्रमाण पाव किलो अशा पद्धतीने. आता अशा पद्धतीने मी आता ते बाजूला ठेवून देते. त्याच्यानंतर आपण घेतलेलं आहे एक कढाईमध्ये थोडा वेळ आपण थोडंसं परतून घेणार आहोत. त्यातला जो धान्यातला ओलावा असेल तो निघून जाईल. अशा पद्धतीने आपल्याला 2-5 मिनटं फक्त गरम करून घ्यायचे, भाजायचे वगैरे नाही आहेत हे धान्य. बाजरी ही थोडी गरम असल्यामुळे कॅल्शियम आयर्न भरपूर असतं. त्याच्यानंतर गरोदर जर महिला असतील त्यांनी जर खाल्ली तर खरंच खूप चांगली असते. पोट साफ होतं, फायबर भरपूर असतं, तर नक्कीच चांगली असते, पण उन्हाळ्यात कमी खावी. त्याच्यानंतर आपण नाचणी घेतली. नाचणी ही उष्ण पण नसते, थंड पण नसते. तर नाचणी ही लहानांपासून तर मोठ्यांपर्यंत सगळेच खाऊ शकतात आणि त्याचे वेगवेगळे पदार्थ करून खाऊ शकतात. कधी सूप म्हणू शकतो, कधी भाकर, कधी वेगवेगळे प्रकार करून आपण खाऊ शकतो. नाचणी सर्वांसाठी चांगली असते. त्याच्यानंतर ज्वारी ही थंड असतं, त्याच्यामुळे उन्हाळ्यात नक्कीच खाल्ली पाहिजे. तृणधान्य थंड असतं, तर अशा पद्धतीने ज्वारी थंड आहे आणि बरेच त्याच्यातसुद्धा जीवनसत्व आहेत. तर अशा पद्धतीने मी सगळे धान्य व्यवस्थित असे भाजून घेतले. त्याच्यानंतर आपण राजगिरा आतड्यांचे आजार चांगले बरे करतं. तर सगळे धान्य आपण व्यवस्थित असे भाजून घेतलेले आहेत. तर अगदी व्यवस्थित प्रमाणात मी दळूनसुद्धा आणलेले आहे. अशा पद्धतीने बघू शकतात, मी सुद्धा स्वतःने खाऊन पाहिलेले, त्याच्यानंतर हा व्हिडिओ बनवलेला आहे. खूप छान होतात. तर आता आपले सगळं जे राजगिरा होता तो सुद्धा आपला भाजून झाला. त्याच्यानंतर मी 150 ग्रॅम तर अख्खा मूग घेतलेला आहे. तो सुद्धा मी 2 ते 5 मिनटासाठी परतून घेतलेला आहे. अशा पद्धतीने ते सुद्धा मी टाकून घेतलेले आहे. मूगसुद्धा शरीराला खूप चांगला आहे, तर अख्खा मूग मी घेतलेला आहे इथं. आता हे सर्व धान्य तर मी थंड करून घेणार आहे. त्याच्यात एक मूठ भरून जिरं टाकून घेतलं, त्याच्यानंतर ओवा टाकून घेतल्या. अशा पद्धतीने आता हे सर्व एकत्र करून घेते मी आणि व्यवस्थित थंड झाल्यानंतर गिरणीतून दळून आणणार आहे. आणि तुम्ही याच्या भाकर जर तुम्हाला जमली नाही तर तुम्ही नक्कीच याच्या पोळ्या करून बघा, सगळ्यांनाच आवडतील, अतिशय छान होतात. तर अशा पद्धतीने मी आता छान असं थंड करून घेतलं आणि गिरणीतून दळून आणलं. तर आता आपण पीठ बघूया. तर बघू शकता मस्त असं छान पीठ तयार झालेलं आहे. तर हे पीठ तुम्ही कमीत कमी 2 महिने वापरू शकतात. फ्रीजमध्ये ठेवलं तरी चालेल, 3 महिने टिकेल. आता आपण भाकर करून बघूया. भाकर थोडी चिकट होते, तुम्ही पोळ्या छान होतील. पोळ्याच करून बघा आणि भाकर जमली तर चांगलंच आहे. चवीपुरतं मीठ टाकलं तर प्रयत्न केला तर भाकर नक्कीच चांगली होते. त्याच्यानंतर आपण छान अशी भाकर तयार करून दाखवते मी, कशी बनवायची ती दाखवली आहे. छान व्यवस्थित असं रगडून थोडं थोडं पीठ टाकून घ्यायचं. अशा पद्धतीने मळून घ्यायचं पीठ. बघू शकता व्हिडिओमध्ये, छान बघू शकता मस्त असा आपला गोळा तयार झालेला आहे. तर आता आपण हातात घ्यायचं, गोल गोल करून घेऊया. अशा पद्धतीने खाली पीठ टाकून घेतल्यानंतर असं ज्वारीची बाजरीची भाकर जशी थापतो त्याच पद्धतीने आपण अशा पद्धतीने थापून घ्यायची आहे. आणि ही भाकर तुम्ही काही आजार असेल तरच खावी असं काही नाही आहे. तुम्हाला शरीराला थंडावा द्यायचा असेल किंवा हलकं अन्न खायचं असेल तर ही भाकर नक्कीच तुम्ही करून बघा, खाऊन बघा. आता आपला तवासुद्धा तापलेला आहे. तर आता आपण भाकर टाकून बघूया. तर मस्त असं वरून पाणी लावून घ्यायचं. सेम आपण ज्वारी बाजरीची भाकर जशी बनवतो
त्याच पद्धतीने बघू शकता मी हातानेच पलटी करून बघितली छान अशा पद्धतीने. तर बघू शकता आता आपल्याला गॅसवरती शेकून घेऊया, बघूया फुगते का. तर छान अशी फुगते, सॉफ्ट होते, अजिबात कडक होत नाही. तर तुम्ही ही भाकर कशासोबत पण खाऊ शकतात. तर बघू शकता छान अशी भाकर आपली तयार झालेली आहे. तर मी ही भाजी लोणचं किंवा मुगाच्या भाजीसोबत खाऊ शकते. तर तुम्ही सुद्धा करून खाऊन बघा आणि लाईफ इझी मीला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला